पहिलीच रबर बॉल टुर्नामेंट आणि ह्याच मैदानावर पुढच्या रविवारी जे महादेव कोळी समाजाला आधारस्तंभ ठेवून गेले ते स्वर्गीय वसंतराव मंडलिक साहेब यांच्या स्मरणार्थ 25,000 रुपये, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 7,500 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शनिवार रविवार ओपन संघ 8 आणि गाव टू गाव 16 अशा संघांच्या स्पर्धेत, त्या स्पर्धेमध्ये विशेषतः म्हणजे प्रत्येक संघाला एक पावसाळी बॅट दिली जाणार आहे. प्रत्येक संघ एंट्री करेल त्याला एक पावसाळी बॅट दिली जाईल. खरोखरच ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही आज सर्व सुखाने आहो ते आमचे वसंतराव मंडलिक साहेब. मला वाटते स्वर्गीय होऊन 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि खरोखरच ज्याने अभ्यासाचे ज्ञान दिले ते आमचे सन्माननीय स्वर्गीय वसंतराव मंडलिक साहेब व जनार्दन रामचंद्र चुनेकर यांची नावं घेतात क्षणी डोळ्यात अश्रू गळतात. त्यांच्याच अभ्यासक्रमावर अभ्यास ठेवून खरोखरच या समाजासाठी न्यायासाठी आम्ही नेहमीप्रमाणे झटत असतो, पण त्यांचं नाव कुठेही घेतो त्या ठिकाणी समाजाचं काम यशस्वी होतं. असे आमचे दोन्ही समाजाचे 2 लाडके होतात. मी आम्हाला सोडून गेलेले आहेत. महादेव कोळी समाज 14 गाव रायगड जिल्हा, स्वर्गीय वसंतराव मंडलिक साहेब व स्वर्गीय भाई जनार्दन रामचंद्र चुनेकर. खरोखरच दोघांची नाव घेऊन दुःखासारखे डोंगर भरून येतात मनामध्ये आणि आज ते आमच्यात नाही आहेत आणि खरोखरच त्यांची स्पर्धा पुढच्या रविवारी या ठिकाणी मी यूट्यूबच्या माध्यमातूनच सादर करणार आहे. सामन्याला सुरुवात. एक जरा संघाकडून गोलंदाज सिद्धार्थ, निर्धाव चेंडू आणि खरोखरच डिक्लेअर घोषित करतोय पंच. डिक्लेअर झोनमध्ये जातोय बाईच्या स्वरूपात. एक धाव ना, एक धावाने खाता खोलते तो संघ म्हणजेच वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव. आज स्ट्राईकला कोण आहे? रोहित ना, रोहित स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला बॉलर कोण? सिद्धार्थ. सिद्धार्थ दुसरा चेंडू घेऊन तो रोहित. याला रोहित काय करतो नांदगाव संघासाठी पाहूया. पंचांचा निर्णय वाईड बॉल. कुठलाही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो, अशी स्पर्धा चांगल्या यशस्वीतेने घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. वाईड बॉल. पंचांचा इशारा. सिद्धार्थने जरा थोडी आणखीन चांगली बॉलिंग टाकून आपल्या एकदा संघाला विजयी श्रेणीमध्ये न्यावं असं वाटतंय. आणि कोण जिंकणार आणि कोण घेऊन जाणार? यूट्यूब लाईव्ह विनोद मानकर 45वा वाढदिवस चषक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने उद्या सुद्धा आमच्या मुंबई पोर्ट्रोस या ठिकाणी कॅरमच्या स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त. त्याच्यामध्ये भाग्याचे श्रेय असेल ते आमचे ऑफिस सुप्रिटेंडंट संजय बांदवडेकर साहेबांचे. सामन्याला सुरुवात. सुंदर असा मारणारा फटका, सुरेख फटका डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय आणि एक धाव. पंचांचा निर्णय. संघाची धाव 4 धावा. वाघोबा नांदगाव संघाने आपली एंट्री फी भरून घ्यायची आहे. कृपया सामना चालू होण्यापूर्वीच आज एंट्री भरायची आहे. वाघोबा नांदगाव कर्णधार फलंदाजी होतात एंट्री भरून घ्यायची आहे. निर्धाव चेंडू. सिद्धार्थने एकदम सुंदर आणि सुरेख चेंडू टाकलेला आहे. मानावं लागेल एकदारा संघाला. एकदारा संघाचा नामवंती गोलंदाज सिद्धार्थ. पहिला जो सामना झाला त्यामध्ये भोगेश्वर क्रिकेट संघ कामदे आणि गावदेवी क्रिकेट संघ महाड या 2 संघांमध्ये 69 धावाचा पाठलाग करत असताना कामदे संघाने प्रथम फेरीमध्ये विजयी श्रेणी मिळवलेली आहे. राष्ट्रगीत चालू आहे. सर्वांनी उभी राहायचं. आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत चालू आहे. जागेवर उभी राहायचं सर्व खेळाडूने. आणि राष्ट्रगीत संपलेलं आहे आणि आता मॅचकडे वळूया. सामन्याला सुरुवात. एक देखील सामना एक दरा वर्सेस चालू असं सामना. नांदगाव वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव. सर्वांना उत्सुकता लागली की मानकर बोकर देतात की नाही, पण फक्त सावलीच्या गोपालला माहिती आहे की गवंडीने एक बकरा फटकावलेला आणि दुसरा बकरा फटकावलेला तो जाकबाचा क्रिकेट संघ सावली सीताराम गार्डनमध्ये दुपारी तुमच्या नजरेवरती येणारच आहे. सामन्याला सुरुवात.
आणि वाईड बॉल. वाढती धावसंख्या, संघाची धावसंख्या 6 धावांवर खेळतोय संघ. एक नावाजलेला संघ नांदगाव कोळीवाडा वाघजाई क्रिकेट संघ. आणि परत गोलंदाजी करतोय सज्जन आणि सिद्धार्थ. एक डिक्लेअर झोन मध्ये जाताना 1 धाव होते आणि संघाची धावसंख्या 7. पहिला षटक ना, शेवटचा चेंडू आणि 7 धावा. एकदा संघाने फोन करून सांगितलं की आम्ही गावावर येणार आहोत पण आम्हाला एंट्री द्या. नक्कीच समाजासाठी एंट्री देणार आहोत, आपला शब्द असतो. तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि स्पर्धा चांगली स्पर्धेची एकदम शोभा वाढवा. आणि एक पहिला हादरा बसतोय तो नांदगावला रोहितच्या स्वरूपात. आम्ही लाईव्हवाल्यांचे पण एक अभिनंदन मानतोय की आमचे मित्र लक्ष्मण लासे, काल मधु देवकर आणि मी एवढा लाईव्हसाठी फिरलो की एक आमच्या इज्जतीचा काही ना काहीतरी होईल. आणि लाईव्हसाठी आम्हाला शेवटला आमचे लक्ष्मण लासे यांनी सांगितलं की मानकर तुला नंबर देतो, तो नंबर मार. आणि गोपाल को आणि लाईव्ह आम्हाला त्याने करून दिला. कारण का आपली एक शब्द असतो की लाईव्ह स्पर्धा ठेवणार म्हणजे लाईव्ह ठेवणार. दिवेश नवीन फलंदाज दिवेश. आज ही स्पर्धा तुमच्या सर्वांच्यासाठी व सर्वांच्या मनोरंजनासाठी ठेवलेली आहे. अगरवाडा संघ आणि सावली गोपाल संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. 3 ओव्हर संपल्याच्या नंतर दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने अशी स्पर्धा घडत राहू दे आणि खरोखर अशी स्पर्धा होत राहू दे. आणि ईश्वरा असंच सर्व क्रिकेट प्रेमिकांना आमच्यावरती पूर्णपणे प्रेम ठेवू दे आणि त्यांचे सुद्धा प्रेम राहू दे. आणि माझ्याच तर का कोणी ना कोणीतरी हिरात दर रविवारी कंटिन्यू स्पर्धा ठेवून क्रिकेट प्रेमिकांचं मन वाढवण्यासाठी, मनबुद्धी वाढवण्यासाठी कोणीतरी हिरा जन्माला येऊ दे. ईश्वरा परमेश्वरा. बॉलर्स नेम कौतुक. कौतुक वाईट. पंचांचा इशारा वाईट. खरोखरच म्हणावं लागेल वाईट. वाढती धावसंख्या, संघाची धावसंख्या 8. वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव 8 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकायचं असेल तर एकदा संघ असा बलांडे संघ आहे. वाईट बॉल 9 धावा. नांदगाव संघ देखील अंतिम लढतीचा संघ आहे. थांब जरा येऊ दे थांब. नांदगाव संघ 9 धावा आणि दुसरा हादरा बसतोय तो कोण? विकेट कोणाची गेली? सिद्धेश. वाघजाई क्रिकेट संघ नांदगाव कोळीवाडा संघाकडून सिद्धेश बाद होतोय. यापुढील समालोचन करतील आमचे मित्र लक्ष्मण लासे. खरोखरच या ठिकाणी ज्याने मला शिक्षण दिलं आणि वयाची 90 वर्ष पूर्ण क्लास केलेले आहेत ते माझे क्लास स्टुडंट आणि टीचर. या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आज सानपाडा नवीन मुंबई तसेच धोबी गुरुजी आणि गावण गुरुजी असे जुने जाणते वर्ग शिक्षक मराठी शाळा मांदाड हे या ठिकाणी येणार आहेत. व मुंबई पोर्ट्स ज्यांचं नाव लौकिक असते आणि आमच्या सदैव पाठीशी उभे राहतात ते आमचे लोक अधिकार स्थानिक समिती मुंबई पोर्ट्स यांचे प्रतिनिधी सन्माननीय मिलिंद धनगुटकर साहेब हे देखील या ठिकाणी येणार आहेत. खरोखरच क्रिकेट प्रेमिकांची अशी शोभा वाढवायची आहे की तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे, चांगलं क्रिकेट होऊ दे. सामन्याला सुरुवात. नवीन फलंदाज नेम प्रवीण. प्रणित. चला लक्ष्मण दास कॉमेंट्रीसाठी यायचं आहे कारण मला पूर्ण दिवस घालवायचा आहे आज या स्पर्धेमध्ये. अगरवाडा संघ आणि जाकमाता क्रिकेट संघ सावली गोपाल दोन्ही संघाने तयार व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना
पंचांचा इशारा वाईड बॉल. संघाची धावसंख्या 10. मित्रांनो समोर कॉलनी आहे म्हणून आज मी स्लोमध्ये सामना आयोजन केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे नाहीतर उन्हाळ्यामध्ये आउटसाईडचे मैदान घेऊन चांगली स्पर्धा होते. आणखीन स्पर्धा आपण वाढवू. सुंदर असा मारला फटका. सुरेख फटका. देख ना फटका. झेल घेतोय का पाहूया. झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल. देखील कॅच सुटली पण चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकदरा संघ विरुद्ध नांदगाव. टफ फाईट आजी माझी संघ. लक्ष्मण व्यास कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. किती 11 ना. 11 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा मारला फटका. सूर एक फटका. देख ना फटका. झेल सुटतोय. झेल सुटून तेरा धावा. दाखोबा क्रिकेट संघ नांदगाव. दुसरं चटक चालू आणि 13 धावांवर किती. दाखोबा क्रिकेट संघ नांदगाव. सॉरी दाखोबा नाही वाघजाई क्रिकेट संघ नांदगाव. एक नवीन मुंबईमध्ये गाजलेला संघ आहे. नेहमी सेकंड फर्स्ट प्राइज चित्राम गार्डनमध्ये इथे मारतच असते पण शेवटला गेम असते. क्रिकेट आहे. क्रिकेट काही सांगू शकत नाही. पहिलाच रविवार आहे टी बॉलचा. आणि खरोखरच विकेट गेले. चांगलं झेल घेतलं. सुंदर सुरेख झेल मला पाहण्यास मिळतो या मैदानावर. किती विकेट. 3 गडी बाद. खरोखरच नवीन फलंदाज नेम लाईव्ह साठी खरोखरच ज्याने मला जितू प्राप्ती लाईव्ह आणि याच मैदानावर पुढच्या रविवारी एक कॅमेरा सोडून 2 कॅमेरे ठेवणार आहे. ते माझे स्वर्गीय वसंतराव मंडलिक साहेब ज्यांनी मला नोकरीचं प्रमाणपत्र मिळवून दिला. ते आमच्यातून गेलेले स्वर्गीय वसंतराव मंडलिक साहेब जनार्दन रामचंद्र चुनेकर आज नावं घेतात क्षणात अंगाला काटे भरून येतात. 2 आमचे हुतात्मे आमच्यातून निघून गेले आणि त्यांची आठवण म्हणून नाव या मैदानावर सामने आयोजित केले जातील. प्रत्येक संघाला एक पावसाळी टी बॉलवर खेळणारी बॅट दिली जाणार आहे आणि 24 संघांचा शनिवार रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून असेल. चला सामन्याकडे बोलतोय. तिसरं चटक ना. तिसरं ना. आता दुसऱ्या चटकातील शेवटचा चेंडू. चला सावली संघ आणि अगरवाडा संघ. तिसरा चटक संपला का टॉस साठी यायचा आहे. यूट्यूब का मुकाबला. यहाँ पर यूट्यूब का मुकाबला. नांदगाव वाघोबा नांदगाव विरुद्ध एकदरा. दोन्ही पण मुरुड तालुक्यातील मातबगार संघ खेळताना दिसतात. मला वाटतं आमच्या मांदाडवाल्यांचे जावई बापू अमित पाटील यांचे मैदानात आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही अभिनंदन करतोय कारण तो एक बॉलर आहे. सावली संघाचा हुकमी बॉलर आहे अमित पाटील. अगरवाडा आणि याच्या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडतील ते लंकेश कोळी खांदे आणि इर्षाद दांडेकर या सामन्याला पंचांची भूमिका पार पाडतील. सुरुवात. चला सामन्याला सुरुवात. शेवटचा बॉल दुसऱ्या चटकातील 14 धावांवर खेळते. 14 धावा. षटक संपते. 2 धावाच्या समाप्तीनंतर 14 धावा. अगरवाडा संघ कुठे असेल त्यांनी यायचं आहे. तसेच खरोखरच आमचे मित्र सन्माननीय गणी सकलप संघाचे कोच गोलंदाज आणि आपल्या संघाची धुरा सांभाळणे गणी कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. गणेश ज्याला लाडाने गणी बोलतात
तर आमचा मित्र गणेश कुठे असतील तरी माईशी संपर्क साधायचा आहे. हे चटक संपताच अगरवाडा क्रिकेट संघ मसला विरुद्ध जाकमाता क्रिकेट संघ मुरुड तालुका गोपाल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. सावली जाकमाता सावली मुरुड तालुका विरुद्ध मसला तालुक्यातील दोन मातबगार संघांची झुंज लढत पाहण्यास मिळणार आहे. तिसरा चटक एकदरा संघाकडून भावेश एकदरा संघाकडून भावेश. मैदानामध्ये कुणीही खेळू नका. कान्य संघ बाजूला व्हायचा. मैदानात कोणी लाईनच्या बाहेर राहा मेहरबानी करून. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. मला कुठलाही त्रास नको कारण मी आयोजक एकटा आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करत आहे. सुंदर असा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. पंचांचा निर्णय योग्य राहील. कुणी पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय योग्य राहील. लाईव्हच्या माध्यमातून सामना खेळला जातोय. कोणी मैदानात खेळू नका. जाकमाता क्रिकेट संघ सावली आणि अगरवाडा टॉससाठी यायचं आहे. हे षटक संपतात. वाईड बॉल. संघाची धावसंख्या 16. कंपल्सरी चेसिंग आहे. तीन षटकांचा सामना. सुंदर असा मारा फटका सुरेख फटका देखना फटका. बॉल बघ 6 धावा. 6 धावा. बॉल दे 22 धावा. वाढती धावसंख्या 22 धावा झालेल्या आहेत नांदगाव संघाच्या. कुणी नाराज होऊ नका. या ठिकाणी स्पर्धा तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी भरलेली आहे मित्रांनो. आता मोर्दीकडे माझ्याकडून गोलंदाजी करतोय. पाहूया एकदरा संघाकडून आणि पंचांचा इशारा पाहूया. डॉट बॉल 1.5 धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. 22 धावा. वाघोबा नांदगाव. अजूनही जिंकायचं असेल तरी खरोखरच पहिलीच फलंदाजी अजूनही 2-3 षटकार टाकला तर तुमच्याकडे गोलंदाज एकदम अतिशय चांगले आहेत. निर्धाव चेंडू बाद. चला अगरवाडा विरुद्ध जाकमाता क्रिकेट संघ सावली दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली एंट्री येताना घेऊन यायची आहे. कारण का आज नियमच ठेवलेला आहे की एंट्री दिल्याशिवाय कुणाचाही टॉस होणार नाही. सामन्याला सुरुवात. एक अतिशय मेलवान वस्तू या ठिकाणी. कुणी या मैदानामध्ये ड्रिंकिंग करायची नाही आहे कारण का हे मैदान सोसायटी आणि खरोखर चांदपाड्यामध्ये नावाजलेलं मैदान आहे. असं मैदान रात्री 8 वाजले तरी आपल्याला लाईटी आहेत. सगळ्या ठिकाणी लाईटीची सोय केली गेलेली आहे. सामन्याला सुरुवात. सर्व आतुरतेने बकऱ्याची वाट पाहतात. बकरा 2 वाजता इथे टच होणार आहे. टेन्शन घेऊ नका. गोलंदाज नाव भावेश. राईट टाइम ओव्हर माराकडून होतो. सुंदर गोलंदाजी. सुंदर असा मारला फटका सुरेख फटका ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल एकदरा संघाकडून. संघाची धावसंख्या 23. शेवटचं षटक. हाणामारीचं शेवटचं षटक नांदगाव संघासाठी. एक गाजलेला संघ एकदरा.
विकेट सालपाड्यामध्ये नामांकित विकेट आहे. सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि बाद. परत एकदा वाघोबा नांदगाव संघाला हादरा बसतोय. तो विकेटचं नाव सांगा. बॅट्समॅन नेम अक्षय रावजी. चला नांदगाव संघाने आपली एंट्री फी भरून घ्या मित्रांनो. एंट्री फी भरा नांदगाव संघ. चला लक्ष्मण दासे यापुढे समालोचन करतील, कारण ज्यांचं 1 to go आणि शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. छटकार मारतोय शेवटच्या चेंडूला का चौकार मारतोय. आणि आता पुढील समालोचन करतील ते आमचे लाडके आणि महादेव कोळी समाजाचा एक समालोचक, तळा तालुक्यात गाजतो ज्याचं नाव आणि रायगड जिल्ह्यात ते लक्ष्मणजी लासे. दिलंय ना हो, जायचं आहे. तुम्ही येणार आहात? गेल्या वर्षी आला आहेत काय? गेल्या वर्षी गेलेलो भरपूर डाव संपली आणि मी काय नेलो बन आहे ना. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, त्याच पद्धतीनं प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमचे मित्र आणि रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य जितूदादा गोंधली यांच्या माध्यमातून या एकदिवसीय शृंखलेचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. नेहमीच मोठमोठ्या क्रीडा शृंखलेमध्ये आपण त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण सातत्याने पाहत असतो आणि त्याच लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या एकदिवसीय क्रीडा शृंखलेचं आपण आज प्रक्षेपण घर बसल्या पाहत आहोत. अतिशय चांगला असा कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आमचे मित्र आणि रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य जितूदादा गोंधली यांच्या माध्यमातून. तर वळू या मैदानाच्या आत जिथं आपण सामना पाहत आहोत. एका बाजूला संघ असेल तो नांदगाव आणि दुसऱ्या बाजूला एकदा प्रथम फलंदाजी करताना नांदगाव संघाने एकूण धावा केल्या त्या 25 आणि जिंकण्यासाठी 24 आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान ठेवलं ते एक धारा संघासमोर.
नांदगाव विपक्ष 1-0 असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा हा सामना रबर बॉल क्रिकेटमधील ही पहिली एकदिवसीय क्रिकेट शृंखला आमचे परम मित्र आणि तला तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील वन मॅन शो आयोजक एकट्या माणसानं एक क्रिकेटचं आयोजन कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणून आजचे बड्डे बॉय विनोदजी मानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री ग्रुप ही एक दिवसीय क्रिकेट शृंखला आयोजित केलेली आहे. विनोदजी मानकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळतो मैदानाच्या आत सावली संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर एकदा संघाकडून सलामीसाठी फलंदाज आलेले आहेत. ते स्ट्राईकला ते सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकला ते विक्रांत आणि एकदा आणि नांदगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते रोहित. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल ते म्हणजे 1-0 संघाला. नांदगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 धावा केल्या त्या 3 षटकामध्ये आणि 23 धावांचं आव्हान ठेवले ते 1-0 संघासमोर. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेतील नियम असेल. त्याच पद्धतीने जर का चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यास तो चेंडू मात्र निर्धाव चेंडू म्हणून घोषित करण्यात येईल. हा या स्पर्धेतील महत्वाचा असा नियम आहे. तर होते सामना सुरुवात. पहिला बॉल आणि ह्या चेंडूवर काय फटका सला चेंडू जातो तो कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी आणि 4 धावेने मात्र संघाचं खातं ओपन करतोय तो म्हणजे फलंदाज सिद्धार्थ. सर्विस धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. स्ट्राईकला ते सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकला ते विक्रांत गोलंदाज. आणि यावेळी मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला तर चेंडू जातो कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बघूया किती धावा मिळतात आणि बघता 2 धावा मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज रोहित वैयक्तिक आणि डावातील पहिल्या षटकातील 3रा चेंडू गोलंदाज रोहित. 26 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या बॅटची एज लावून चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेक होईल तद्वार मात्र 1 धाव पूर्ण करण्याची संधी निर्माण करतात. 2 धावा पूर्ण करण्याची संधी निर्माण करतात ते हे दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील पुढील चेंडू आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर काय फलंदाजी चालली. मैदानाच्या फलंदाज आहेत ते सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकला आहेत. आणि यावेळी सुंदर देखना असा फटका पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि हा येतोय सलग 2रा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी झपाट्याने पुढे सरकताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर आता फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. जितूदारा गोंडे आणि त्यांचे सहकारी या सामन्याचं प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. आणि चेंडू मात्र जातो घोषांकी क्षेत्राने. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी खेळी ते समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्येचा पाठलाग करताना संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 21.
एकदर आणि नांदगाव असा सामना. आणि यावेळी मात्र फुलटो चेंडू आणि हा येतोय विजयी षटकार. नांदगाव संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि पराभूत कुठलं आहे एकदा संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि नांदगाव संघाला पराभूत नांदगाव संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नांदगाव संघाने आपले एंट्री फी आयोजक आदरणीय श्री विनोद दादा मानकर यांच्याकडे सुपूर्द करायचे आहे.